नमस्कार. आपल्यातल्या बऱ्याचशा जणांना स्वस्तिक काढायची योग्य पद्धत माहिती नाहीये. मी गॅरंटेडली सांगू शकते, 90% लोकं स्वस्तिक हे चुकीच्या पद्धतीने काढतात. स्वस्तिक हे हिंदू धर्मात अतिशय पवित्र चिन्ह मानलं गेलं आहे. कुठल्याही गोष्टीचं शुभत्व वाढवण्यासाठी स्वस्तिक चिन्ह काढलं जातं. आपण एखादी नवीन गोष्ट घेतली किंवा नवीन शुभकार्य चालू करत असू, तर आपण त्याची सुरुवात स्वस्तिक काढून करतो. याचं कारण असं, की स्वस्तिक काढल्यामुळे त्या घटनेचं किंवा त्या वस्तूचं शुभत्व, चांगले गुणधर्म, शुभ गुणधर्म याच्यात कित्येक पटीने वाढ होण्यास मदत होते. परंतु ते स्वस्तिक योग्य पद्धतीने काढलं जातंय का, याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. आणि त्यामुळे स्वस्तिकाचे जितके शुभ परिणाम आपल्याला मिळायला पाहिजेत, तितके आपल्याला मिळत नाही. चला तर बघूया, आपण चुकीच्या पद्धतीने स्वस्तिक कसं काढतो आणि शास्त्रोक्त पद्धतीने स्वस्तिक कसं काढलं पाहिजे. आपण स्वस्तिक काढताना बरेचदा हे या पद्धतीने काढतो. तिथे आपण ह्या रेषा एकमेकांना छेदतो, इंटरसेक्ट करतो. कधीही स्वस्तिकाच्या या ज्या दोन बाहू आहेत, या दोन भुजा आहेत, रेषा कधीही इंटरसेक्ट केल्या नाही पाहिजे, छेदल्या नाही पाहिजेत. तर हे अतिशय चुकीच्या पद्धतीने काढलेलं स्वस्तिक आहे. तर स्वस्तिक कसं काढावं? हे बघा, एकमेकांना न छेदता 4 भुजा मी व्यवस्थित काढलेल्या आहेत. हे जे मधले टिंब काढतो, हे नेहमी क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे जाणारे पाहिजेत. घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरणारे. याप्रमाणे काढावं. दुसरी पद्धत ही आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा एकमेकांना या रेषा छेदत नाहीत. सो हे या दिशा थोड्या वाढवणं चारी बाजूला, मध्ये हे टिंब क्लॉकवाईज काढणं आणि ह्या मधल्या भुजा एकमेकांना क्रॉस न करणं, हे स्वस्तिक काढताना अत्यंत खबरदारी घेऊन करावयाच्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे स्वस्तिक काढा आणि त्याचा मॅक्झिमम फायदा घ्या. थँक्यू.